मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खायचं आपल्याला भरीत. मस्त भरीत तयार झालेलं आहे बघा आपलं. त्याला 2 वांगे आपण छान भाजून घेतलेले, त्याला तेल लावलं होतं सुरुवातीला आणि नंतर गॅसवर मस्त भाजून घेतलेले दोन्ही वांगे आणि चांगले भाजले गेलेले बघा. आता आपल्याला त्याच्यासाठी आपण बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आपल्याला छोट्या खलबत्त्यामध्ये हे सगळं ठेसून घ्यायचं आहे आणि मस्त भरीत तयार करायचं आहे. सुरुवातीला बघा आपण याची वांग्याची साल काढून घ्यायची वरून, तेल लावल्यामुळे ते निघतात पटापट. आता दोन्ही वांग्यांचे आपले साल काढून झालेले आहे. दुसऱ्या ताटामध्ये आपण वांगं घेतलेलं आहे, ते असं बारीक थोडंसं हे करून घ्यायचं, असं आपण बटाटा स्मॅश करतो तसं करून घ्यायचं आपल्याला. मस्त झणझणीत तिखट आपल्याला भरीत करायचं आहे. भरपूर मिरच्या घेतलेल्या आहे बघा मी. आपण कढीपत्ता पण, आता मिरचीचे देठं काढून घ्यायचे आपल्याला. आणि आता आपल्याला किचन वाट्यावर तर नाही करता येणार कारण मार्बल असतं, त्याच्यामुळे मी खाली बसून मस्त खलबत्ता आहे छोटासा, त्याच्यामध्ये आपल्याला भरीत तयार करायचे मस्त. सुरुवातीला हिरव्या मिरच्या ठेसून घ्यायच्या, लसूण, कढीपत्ता आणि मग नंतर कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यात. सुरुवातीला बघा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे, त्या बारीक करून घ्यायच्या आपल्याला ठेसून, मीठ टाकून म्हणजे पटकन त्या ठेचल्या जातील. आता लसूण टाकून घ्यायचं आहे.
आता बघा कढीपत्ता घेतलेला आहे, तो ठेचून घ्यायचा आपल्याला मस्त. कढीपत्त्याचे तर तुम्हाला गुणधर्म माहीतच आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक याच्यात कढीपत्ता टाकते. आता सगळं मिक्स करून आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकायचं आपल्याला. आणि तेल तापल्यानंतर मस्त आपण भरीत तळून घ्यायचं आपल्याला मस्त. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला आणि कोथिंबीर टाकायची मस्त. आणि एकदम झणझणीत भरीत आपलं तयार झालेले आहे आता खाण्यासाठी. मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बघा आता कोथिंबीर पण टाकून झालेली, छान मिक्स करून घ्यायचे आणि एका ताटात मस्त सर्व करायचं आपल्याला.